शरीर श्री गुरूंना समर्पण, मन श्री गुरूंना समर्पण, वाणी श्री गुरूंच्या वर्णनामध्ये चिंतनामध्ये, असं पूर्ण श्री गुरूंना आपलं जीवन झोकून देणं, याला म्हणायचं आत्मनिक्षेपः. आणि शेवटी आहे कार्पण्यम. कार्पण्य म्हणजे कृपणता. कृपणता म्हणजे लीनतेचा भाव, नम्रतेचा भाव. मी कोणी मोठा नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभावः, जसा अर्जुन बोलतो. त्याचा अर्थ असा आहे मी लीन आहे असा अर्थ. श्री गुरूंच्या चरणी लीन झालं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. नाहीतर मी तुमची सेवा करतोय म्हणून माझेही तुमच्यावर काही उपकार आहेत, अशा भूमिकेत आपण श्री गुरूंच्या संगतीत राहू नये. त्यांची सेवा आपल्याकडून देव करून घेतोय, त्यांची सेवा आपण करतोय असं नाही. आपण नाही केली तर स्वतः पांडुरंग येऊन त्यांची सेवा करेल, स्वतः माऊली करतील. आपल्या वाचून त्यांचं काही अडत नाही असं जवळच्या शिष्यांना वाटलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. नाहीतर जवळचे शिष्य फार भयंकर असतात. महापुरुषांच्या जवळ राहणारे ते महापुरुषच असतात, त्यांचं फार अवघड. त्यामुळे तसं वाटता कामा नये. आमच्यामुळं यांचं सगळं चालायला आहे असं वाटता कामा नये. तुम्हाला माध्यम केलंय देवानं त्यांचं सगळं चालण्यासाठी. याच्यामध्ये आपण कृतार्थता मानली पाहिजे, धन्यता मानली पाहिजे की मला ही संधी मिळाली, मला ही सेवा करायला मिळते. असा भाव असणं म्हणजे कार्पण्यम, ही कार्पण्यता, लीनता. ह्या 6 गोष्टींना शास्त्रामध्ये शरणागती म्हटलंय. आणि अशी शरणागती करणं म्हणजे नमस्कार. नमः या पदाचा एवढा अर्थ आहे, ध्यानात घेतलं पाहिजे. श्री शंकरानंद, श्रीमंत आहेत आमचे गुरु, ही भावना असली पाहिजे. श्री शब्दाचा अर्थ काय? संपत्ती, ऐश्वर्य. आणि आमचे शंकरानंद गुरु काय आहेत? श्रीने संपन्न आहेत. ते श्री म्हणजे काय पुढं आपण पाहणार आहे टीकेमध्ये, किंवा विस्तारानेच ऐकायचं असेल तर 18 कीर्तनं झालीत श्री शब्दावर, यूट्यूबला आहेत, मी ऐकू शकता. श्री शब्द संत श्री संतांची या, संत श्रीने कसे संपन्न आहेत ऐका. गोड अर्थ केलेत ज्ञानेश्वरीतून, महाभारतातून, भागवतातून, वेदातून, व्याकरणातून. छान अर्थ आहे. ह्या सर्व प्रकारच्या लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक 3 प्रकारची श्री असते. ह्या 3ही प्रकारच्या श्रीने संपन्न संत असतात, श्री गुरु असतात. म्हणून त्यांच्या नावाच्या मागे श्री लावलं जातं. श्री किंवा श्री हा आदरवाची शब्द आहे, मंगलवाची शब्द आहे. मोठ्यांचं नाव आपण सहजासहजी सरळ घ्यायचं नाही, त्यांच्या नावाच्या मागे श्री लावून त्यांचा आदर करावा. म्हणून श्री शंकरानंद हे आमचे गुरु आहेत. आणि पादांबू जन्मने म्हणजे आपले जे चरणकमल आहेत, ते चरणकमल असे आहेत की त्यांची जर सेवा केली तर सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे. सविलास म्हणजे संपूर्ण जगत हे कार्य आहे. या कार्यासह असणारं या जगत कार्याचं जे कारण अज्ञान, त्याला महामोह म्हणतात. आणि कार्यासकट असलेलं जे अज्ञान, माया, याला म्हणा मगर. ही एक मोठी मगर आहे. आपल्याला गिळंकृत केलं आहे त्या मायेनं. आहेत की नाही? आपण अज्ञानातच आहेत की नाही? त्या मायेनं, अज्ञानानं गिळलं आहे आपल्याला. आगा पै पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभासू जो. हा विश्वाभास आपल्याला देवाकडे जाण्यासाठी आडवा येतोय ना. या मगरीनं, मायेनं गिळलंय आपल्याला, म्हणून कळत नाही काय करावं, काय करू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये. आणि कधी कधी कळूनही आपण तसं करत नाही. पूर्ण गिळलेला आहे तो. ज्याला कळतच नाही त्याची गोष्ट वेगळी आहे, पण जो कळूनही चुकीचं वागत असेल त्याला तर पूर्ण त्या मगरीनं गिळलेलं आहे असा अर्थ आहे. त्या मायेमध्ये, अज्ञानामध्ये ते गिळंकृत आहेत. असं जे अज्ञान आहे, या मायेतून सुटलं पाहिजे आपण, त्याशिवाय मुक्त नाही होणार. माया सुटली पाहिजे. ती माया मग श्री गुरु कृपेशिवाय निवृत्त होत नाही. म्हणून ग्राहग्रासैक कर्मणी, त्या मायारूपी किंवा अज्ञानरूपी मगरेचा ग्रास म्हणजे तिलाही गिळून टाकण्याचं सामर्थ्य श्री गुरूंच्या चरणकमलाच्या सेवेत आहे. म्हणून श्री गुरूंच्या चरणकमलाची सेवा करावी आणि त्याद्वारा आपण आपल्या
अंतःकरणामध्येच असलेलं जे अज्ञान, ही महामगर, हिचा नाश करावा आणि याच्यासाठी श्री गुरूंच्या चरणकमलाची सेवा केली पाहिजे, असा याचा अर्थ आहे. आणि असे जे आपले चरणकमल आहेत, या चरणकमलांना मी नमस्कार करतो, असं या ठिकाणी ग्रंथकार बोलत आहेत. याचा आपण टीका पाहूया. अवतरण आपण पाहिलंय काल, तरी थोडक्यात वाचून घेतो. टीकाकार रामकृष्ण यती सुद्धा आपल्या टीकेचं मंगलाचरण करतायत. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ प्रत्यक तत्व विवेकस्य क्रियते पददीपिका. श्री भारती तीर्थ आणि श्री विद्यारण्य मुनी हे दोन या रामकृष्ण यतींचे गुरु आहेत. म्हणून या दोघांनाही नमस्कार करून प्रत्यक तत्व विवेकस्य, हे जे पहिलं प्रकरण आहे पंचदशीतील, याचं नाव आहे प्रत्यक तत्व विवेक. प्रत्यक म्हणजे आत्मा, आपला कुटस्थ साक्षी आत्मा, आणि त्या आत्म्याच्या संबंधाने केलेला विवेक, असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची पददीपिका क्रियते, पददीपिका नावाची टीका माझ्याकडून केल्या जात आहे, असा अर्थ. आता सुरू करतात. प्रारिप्सितस्य ग्रंथस्य विघ्नेन परिसमाप्ति प्रचयगमनाभ्याम शिष्टाचार परिप्राप्तम इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम स्वेन अनुष्ठितम शिष्य शिक्षार्थम श्लोकेन उपनिबध्नाति, अर्थात विषय प्रयोजनेच सूचयति नम इति. या श्लोकाने, या श्लोकामध्ये काय काय आलंय? पहिल्या श्लोकामध्ये त्याचा भाव पहिल्यांदा अवतरणामध्ये टीकाकार देत आहेत की ज्या ग्रंथाचा आरंभ करावा अशी इच्छा ग्रंथकारांना झाली, असा हा पंचदशी ग्रंथ आरंभ करत असताना निर्विघ्नतेने या ग्रंथाची परिसमाप्ती व्हावी म्हणून मंगलाचरण करतायत, असा अर्थ. एक वाक्य बरोबर. अजून कशासाठी मंगलाचरण करतात? नमः पदाने प्रचय गमनाभ्याम. प्रचय शब्दाचा अर्थ वृद्धी, विस्तार. या ग्रंथाचा विस्तार समाजामध्ये व्हावा किंवा विद्यार्थ्याच्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये या ग्रंथातील सिद्धांत प्रकाशित होत, याकरिता म्हणून एक अर्थ. आणि नास्तिकतेचा आळ येऊ नये म्हणून, असे दोन अर्थ त्याचे आहेत. म्हणून मंगलाचरण केलं जात आहे. अजून का? शिष्टाचार परिप्राप्तम. आत्तापर्यंत अनेक शिष्टांनी, महापुरुषांनी, पूर्वाचार्यांनी हे मंगलाचरण केलेलं आहे, म्हणून ते आम्हालाही करणं गरजेचं आहे. परंपरेचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून मंगलाचरण करताय. कसं मंगलाचरण आहे ते? इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम. आपल्या इष्टदेवतेला, एक कुलदेवता असते आणि एक इष्टदेवता असते. कुळीची हे कुळदेवी तुकोबराय म्हणतात. आमची कुलदेवता तर कोण आहे? विठ्ठल कुळीचे दैवत. कुलदेवता प्रत्येकाची भिन्न भिन्न असू शकते. कुणाची खंडोबा आहे, कुणाची ज्योतिबा आहे, वगैरे वगैरे. इष्टदेवता म्हणजे आवडती देवता, आपल्याला आवडलेली. आता आमची कुलदेवता खंडोबा आहे, पण आमची इष्टदेवता पांडुरंग आहे. इष्ट म्हणजे काय? इच्छेचा विषय. आवडलेली देवता आपली कोण आहे? पांडुरंग आहे. असा इष्टदेवता, आपल्या इष्टदेवतेला किंवा गुरूंना नमस्कार करणं हे ज्याचं लक्षण म्हणजे स्वरूप आहे, असं मंगलाचरण ग्रंथकार करतायत. अजून कसं? स्वेन अनुष्ठितम. स्वेन मनसी, तिथं कुठेतरी लिहून घ्यायचं. स्वेन अनुष्ठितम आहे ना, त्याच्या खाली अशी रेष देऊन कंसात लिहायचं मनसी, असं लिहून घ्यायचं. त्याचा अर्थ होतो मग अगोदर ग्रंथकारांनी स्वतः स्वेन मनसी अनुष्ठितम, मनामध्ये अनुष्ठिलेलं असं मंगलाचरण. मनातून केलं म्हणून अगोदर सांगितलंय मी, नमस्कार करणं म्हणजे वरवर हात जोडणं असं नाही, ते तर कोणीही जोडतं, पण मनातून नमस्कार झाला पाहिजे. मंगलाचरण मनातून केलं पाहिजे, श्रद्धेने केलं पाहिजे, विश्वासाने केलं पाहिजे, समर्पण करून केलं पाहिजे. असं मनातून केलेलं अगोदर मंगलाचरण आहे. आणि पुन्हा शिष्य शिक्षार्थम, शिष्यांना सुद्धा उपदेश मिळावा, कारण त्यांनी मनातच मंगलाचरण केलं असतं
आणि श्लोकाच्या रूपाने नमः श्री शंकरानंद असं लिहिलं नसतं तर आपल्याला काय कळालं असतं की त्यांनी मनात केलंय का नाही नंतरच्या शिष्यांना. मग आपल्याला वाटलं असतं की विद्यारण्य स्वामींनी मंगलाचरण केलंच नाही, कारण श्लोक नाही, दिसत नाही शब्दामध्ये काही तसं. मग आपणही नसतं केलं मंगलाचरण, आमच्या गुरूंची परंपरा आहे म्हटलो असतो आपण. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. आमच्या परंपरेमध्ये मंगलाचरण केलं जात असं म्हणालो असतो. आपल्याला तेवढंच काहीतरी कमी करायचंय, होईल तेवढं कमी. मग तसं काय झालं असतं. म्हणून ग्रंथकारांनी श्लोकेन उपनिबधनाती, श्लोकाच्या द्वारा या मंगलाचरणाला उपनिबद्ध केलं, म्हणजे ग्रंथबद्ध केलं, वर्णबद्ध केलं, शब्दबद्ध केलं, श्लोकबद्ध केलं. थोडक्यात श्लोक लिहून जगाला सांगितलं की मी मंगलाचरण केलंय. लक्षात घ्या बरं. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी. त्याचं इथं उदाहरण आहे. अगोदर त्यांनी मनात मंगलाचरण केलं पण दाविती. बरेच जण परमार्थ करतात पण दाखवत नाही. काहींना अनुभव असतो पण दाखवत नाही जगाला, काहीच वेडेपणा मिरवतात. काही जण दाखवतात भरपूर, आम्ही परमार्थ करतोय, असा असा आम्हाला अनुभव आहे, आम्ही एवढे मोठे महाराज आहे, एवढे मोठी विद्वत्ता आमच्याकडे आहे, सगळं दाखवतात, आम्हाला एवढं एवढं पाठांतर आहे. दाखवायचं, मनात काहीच नसतं, श्रद्धा नाही, भाव नाही, प्रेम नाही, काही नाही. असं काहींचं दोन्ही नसतं, अनुभवही नाही, परमार्थही नाही, दाखवायचंही नाही. आणि काहींना परमार्थ करतातही आणि काही जण ते दाखवतातही. त्याच्यामध्ये संत महात्मे असतात. त्यांनी वारी केली आणि करून जगाला दाखवली. का दाखवली? दाखवायचे म्हणजे त्यांना काय मोठेपणा मिरवायचा होता का? नाही, जगाने सुद्धा करावी, साधकाने वारी करावी. त्यांनी नामस्मरण का केलं माऊलींनी, तुकोबरायांनी? त्यांना गरज होती. ते तर आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. ते तर संत आहेत, मुळातच ते ईश्वर अवतार आहेत. मग त्यांना का नामस्मरण करावं लागलं? त्यांनी याच्यासाठीच केलं की आपण करावं म्हणून, आपल्याला गरज आहे म्हणून. मग संत महापुरुषांच्या सहज क्रिया आपल्याला उपदेश देणाऱ्या असतात. म्हणून इथं मनामध्ये केलेलं मंगलाचरण ग्रंथकार श्लोकाच्या द्वारा निबद्ध करून जगाला सूचित करतायत की मंगलाचरण केलं पाहिजे. आणि मग मंगलाचरण केलंय. नमः श्री शंकरानंद या श्लोकामध्ये अर्थात म्हणजे अर्थतः विचार केला तर विषय प्रयोजनेच सूचयते. विषय आणि प्रयोजनाची सूचना दिलेली आहे, म्हणजे सूचित केलंय. काय सूचित केलंय? विषय आणि प्रयोजन. अनुबंध चतुष्टयामध्ये हे 4 अनुबंध असतात, बरोबर ना? अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. त्यापैकी अधिकाऱ्याचा विषय पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. अधिकारी तत्पादांबुरुहद्वंद्व या श्लोकामध्ये अधिकारी सांगणार आहे. या श्लोकामध्ये विषय सांगितलेला आहे आणि प्रयोजन सांगितलेलं आहे. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे? शंकरानंद या शब्दामधून सूचित केलंय. शंकर म्हणजे ब्रह्म, आनंद म्हणजे आत्मा, आणि शंकरश्च असौ आनंदश्च असा कर्मधारय समास आहे. शंकरच आनंद आहे आणि आनंदच शंकर आहे. म्हणजे ब्रह्मच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे असा अर्थ झाला. अशी जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे असं सूचित केलेलं आहे शंकरानंद शब्दातून. आणि प्रयोजनही सूचित केलंय. प्रयोजन म्हणजे फल. या ग्रंथाचा अभ्यास केला, चिंतन केलं, आपण श्रवण केलं लक्ष देऊन, पूर्ण ग्रंथ समजला, कळाला. प्रयोजन काय प्राप्त होईल, फल काय प्राप्त होईल? तर फल हे आहे सविलास महामोह ग्राहग्रासैका, म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्य यांचा नाश, म्हणजे ही अनिष्ट निवृत्ती, हे फल. आणि शंकरानंद, आनंद शब्द आलाय तिथं, म्हणजे आनंदाची प्राप्ती, हे या ग्रंथाचं
प्रयोजन आहे. अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्ती रूप प्रयोजन. प्रयोजनामध्ये दोन अंश असतात नेहमी. अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे आणि इष्टाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून इथं अज्ञानासह कार्य संपूर्ण निवृत्त होतं, ही अनिष्ट निवृत्ती. आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, शंकरानंदाची प्राप्ती होते असं सूचित केलंय, म्हणजे इष्टप्राप्ती आहे. असं दोन्ही प्रकारचं फल या ग्रंथाच्या चिंतनाने प्राप्त होतं असं सूचितही केलेलं आहे, असा अर्थ. आता श्लोकाचा अर्थ आपण पाहिलाय. नमः श्री शंकरानंद. सरळ अर्थ काय होईल पुन्हा एकदा? कार्यासह असणारं जे संपूर्ण अज्ञान हेच कोणी मगर आणि त्या मगरीचा नाश करणं हे ज्यांचं कार्य आहे असे आमचे श्री गुरु. आणि अशा श्री गुरूंच्या चरणकमलाची सेवा केल्यानंतर संपूर्ण अज्ञान आणि अज्ञान कार्याचा नाश होतो. म्हणून अशा श्री गुरूंच्या चरणकमलाला मी नमस्कार करतो, असा श्लोकाचा सरळ अर्थ झाला. आता याच्यावर टीका लिहित आहेत बघा. टीका फार छान असते. टीकेमध्ये प्रत्येक शब्दाचं विश्लेषण, स्पष्टीकरण, त्या शब्दातील भाव सूचित केलेले असतात. बघा आता, शम सुखम करोति इति शंकरः सापडलं ना ग्रंथामध्ये. सकल जगद आनंद करह परमात्मा एष हि एव आनंदयाति इति श्रुतेः. आनंदः निरतिशय प्रेमास्पदत्वेन परमानंद रूपः प्रत्यगात्मा. शंकरश्चासौ आनंदश्च इति शंकरानंदः नाम प्रत्यगभिन्नः परमात्मा. स एव गुरुः परिपक्वमलायेतान् उत्सादन हेतु शक्तिपातेन योजयति परे तत्वे सदीक्षया आचार्य मूर्तिस्थः इति आगमात्. श्रीमांश्चासौ शंकरानंद गुरुश्च इति गंधद्वीपः इत्यादिवत् समासः. बघा आता, गुरूंचं नाव काय आहे? बोलत राहा थोडं. नाव काय गुरूंचं? शंकरानंद. श्रीचा अर्थ पुढे येईल, मग ती श्री नंतर लावू आपण. पण मूळ नाव काय त्यांचं? शंकरानंद. तर शंकर म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ टीकाकार अगोदर सांगतायत. त्यांना काय सांगायचंय ते आधी कळालं पाहिजे, मग काय सांगितलंय ते नंतर कळतं. समजलं ना? त्यांना आता काय, त्यांची दिशा काय ते कळालं पाहिजे. ते काय सांगायलेत? शंकरानंद या शब्दाचा अर्थ. आपण म्हणतो की नाही, विचारतो मोठ्या लोकांना, माझ्या नावाचा अर्थ काय होतो? बरोबर ना? एखाद्याचं नाव आहे कृष्ण, मग तो म्हणतो कृष्ण म्हणजे काय? राम. राम शब्दाचा अर्थ काय होतो? व्युत्पत्ती काय होते, त्याचा अर्थ काय विचारतो ना. तसं श्री गुरूंचं नाव काय आहे? शंकरानंद. अलीकडे काही नाव ठेवतात, त्या नावाला काय अर्थ तर असला पाहिजे की नाही. एका मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. श्लेष्मा कुठं नाव असतं का? ऐकायला बरं वाटतं, श्लेष्मा, वाह काय छान नाव आहे. पण अर्थ पाहिला तर नाकातला शेंबूड असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्याला काय आहे अर्थतः काय त्याचा विचार करतच नाहीत लोक. काही नावं ठेवतात. नाव असतं शांताबाई, रात्रभर झोप येऊ देत नाही. असे काय करतात. तसं आमच्या गुरूंचं नाही. मग गुरूंचं नाव आहे शंकरानंद. मग शंकर अधिक आनंद असे दोन शब्द आहेत, बरोबर ना? मग शंकर म्हणजे काय सांगतात बघा. शम सुखम करोति इति शंकरः. शम कर, बरोबर ना? तर शमचा अर्थ होतो सुख. शमचा अर्थ काय? सुख. आणि कर म्हणजे प्राप्त करून देतो. शम सुखम करोति, आपल्याला सुख प्राप्त करून देतो, त्याचं नाव शंकर. समजलं ना? असे आमचे गुरु आहेत, ते आम्हाला सुख प्राप्त करून देतात, म्हणून त्यांना शंकर असं नाव आहे. म्हणजे कोण आहेत मग हा शंकर? कोण आहे? सकल जगद आनंद करह परमात्मा. अजून पुन्हा अर्थ केला पुढे. संपूर्ण जगाला आनंद देणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं नाव आहे शंकर. आणि ते शंकर म्हणजे आमचे गुरुच आहेत. साक्षात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या गुरूंच्या विषयी बुद्धी अशी असली पाहिजे की गुरु म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. आमचे गुरु म्हणजे आमच्यासाठी देव आहे. हा
आमचा विष्णू आमचे गुरुच आहेत, आमचा ब्रह्मदेव आमचे गुरुच आहेत, आमचा शंकर आमचे गुरुच आहेत. हा भाव व्यक्त केला आहे की आमचे गुरुजींचं नाव आहे शंकर. शंकर म्हणजे सुख देणारे. आणि सगळ्या जगाला सुख कोण देतं मग? सकल जगद आनंद करह, संपूर्ण जगताला आनंद देणारा परमात्मा, तो परमात्मा म्हणजे शंकर आहे. आणि असा परमात्मा शंकरच आमचे काय आहेत? गुरुजी आहेत. आणि त्याला पुन्हा श्रुती दिली की परमात्मा जगाला आनंद देतो. आपल्याला वाटतं मी मिळवला, पण खऱ्या अर्थाने आपण आपल्या प्रयत्नाने मिळवला असं नाही. विषयातून आनंद प्राप्त होत नसतो. विचारसागरामध्ये ऐकून आलोय आपण, हो ना. मग श्रुती सांगितली बघा, एष हि एव आनंद याती इति श्रुते हे, अशी श्रुती आहे. एष हि हा परमात्माच आनंद याती, जगताला आनंद देणारा आहे असं म्हटलंय. एतस्य मात्राम उपजीवंती, परमात्मा आनंदाचा सागर आहे. आणि त्या परमात्म्याच्या आनंद समुद्राच्या एका अंशावर संपूर्ण जगतातला आनंद आहे. आणि त्याच्यात आपला विषय कुठं? मिळवलेला छोटासा, आणि त्याच्यातून मिळणारा आनंद म्हणजे आनंदाच्या मात्रेचे मात्र म्हणजे मात्र झालं त्याचं पूर्ण आपल्यापर्यंत येईपर्यंत. असं ही परमात्मा मूळ आनंद घन आहे, तिथून आनंद पाझरत येतोय विषयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. पण विषयाच्या माध्यमातून जरी आला तरी तो आनंद कुठून आलाय? परमात्मा स्वरूपातून आलेला आहे. जसं पाणी नळातून आलं, पण आलंय कुठून? एखाद्या विहिरीतून आलंय ना ते, बरोबर ना. मुळातून एखाद्या विहिरीचं ते आलंय नळाच्या माध्यमातून. तसं आला आनंद एखाद्या विषयाच्या माध्यमातून. गुळाचा खडा खाल्ला, गुलाबजामुन खाल्ला, त्याच्या थोडासा आनंद वाटला, हे माध्यम आहे. तो आनंद त्याच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपातून आलेला आहे. कारण आनंदरूप फक्त परमात्माच आहे. जगतात विषयात आनंद नाहीच आहे मुळात. ते जड आहे. जडामध्ये कुठं काय सुख असतं? माध्यम आहे सुखाचं, ते सुख रूप नसतात विषय. म्हणून एष हि एव आनंद याती, हा परमात्माच जगताला आनंद देतो. म्हणून परमात्म्याचे उपकार आहेत की नाही आपल्यावर, त्याचेच खरे उपकार आहेत. तोच सुखी ठेवतोय आपल्याला. काही जण काय म्हणतात की देवानं काय दिलं मला? काहीच नाही माझ्याकडं, बरोबर ना. बरेच जणांना असं वाटतं, काय दिलं माझ्याकडं? घर नाही स्वतःचं, हे नाही ते नाही, मला काही प्राप्त नाही झालं, देवानं मला काहीच नाही दिलं, काय मी बिघडलं देवाचं, असं आपण देवाला नाव ठेवतो. पण तो झोपल्यावर त्याला आनंदच वाटत असेल की नाही? झोपी गेल्यावर, बरोबर ना. मग सुषुप्तीमध्ये जो आनंद आलाय तो कुठून आला? आनंद आला ना तो त्यानंच पाठवला असं समजायचं. कारण आनंद आपण त्याच्या अतिरिक्त कोणी देऊ शकत नाही. आनंद संसारात आनंद नाहीच आहे ना. संसार दुःख मूळ. मग आनंद कुठं आहे? परमात्म्यात. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. सुखरूप ऐसा तुझा कोण? परमात्मा सुखरूप आहे. मग आनंद आला ना तर सुखरूप परमात्म्यातूनच तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे असा अर्थ. मग सुषुप्तीच्या माध्यमातून तरी देव आपल्याला आनंद देतोय रोज. मग त्याचे उपकार नाही का आपल्यावर? आहेत. म्हणून त्याची साधना, भजन, त्याची सेवा आपण केली पाहिजे. आता बघा, शंकर शब्दाचा अर्थ काय केला? आनंद देणारा परमात्मा असा अर्थ झाला. आता दुसरा शब्द आहे आनंद. शंकर आनंद. आनंद तर आनंद शब्दाचा अर्थ करतायत. आनंद तिथं अशा दोन रेषा द्यायच्या. नाम त्याचा अर्थ होतो म्हणजे आनंद नाम म्हणजे निरतिशय प्रेमास्पदत्वेन परमानंद रूप प्रत्यगात्मा. निरतिशय प्रेमाचा विषय असल्यामुळे परमानंद रूप असणारा आपला प्रत्यगात्मा म्हणजे साक्षी, आपला कूटस्थ रूप आत्मा, त्याला म्हणायचं आनंद. कारण पुढे येणार आहे इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासमिति प्रेम आत्मनि ईक्षते. आपल्याला सर्वात जास्त कोण आवडतं? आपणच आवडतो. सर्वांच्या निरतिशय म्हणजे अत्यधिक असा अर्थ, सर्वाधिक असा अर्थ. सर्वाधिक प्रेमाचा विषय कोण आहे? मीच आहे. एखादा मित्र कुठपर्यंत? जववरी तववरी मैत्रत्व संवाद. जो अर्थेशी संबंध पडिला नाही तो कोबराय म्हणतात. पैशाचा संबंध येत नाही तर मित्रत्वाच्या गोष्टी आहेत.
एकदा पैशाचा व्यवहार सुरू झाला की मग कधी मित्रता नष्ट होईल आणि दुश्मनी सुरू होईल सांगता येत नाही. स्वार्थापोटी आहे सगळं. कोणीही असले तरी शेवटी आपण आपल्या सुखासाठी त्यांच्यावर प्रेम करतोय ही आपली वास्तविकता आहे, आणि समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतोय तर तो त्याच्या स्वार्थासाठी करतोय ही त्याची वास्तविकता आहे. जगतामध्ये कोणीच निस्वार्थ प्रेम करीत नाही. संतांनी माय बाप सुद्धा सोडलेले नाही. मायबाप सांभाळीते लोभाकारणे पाळीते. म्हातारपणामध्ये सांभाळेल मला हा, याच्यासाठी कुठल्या तरी कारणासाठी म्हणून व्यावहारिक दृष्टीने त्यांची सेवा करावी. त्यांचे उपकार आपल्यावर अनंत असतात म्हणून त्यांची सेवा करायची. सेवा करायची नाही असं नाही, पण या भ्रमातही राहायचं नाही की माझ्यावर कोणीतरी निरतिशय प्रेम करत आहे. कोणीच नाही करत. आणि असं वाटत असेल तर जगातला सर्वात मोठा मूर्ख तो आहे असं सिद्ध होतं तिथून पुढे, त्या क्षणापासून पुढे. ज्या क्षणी त्याला वाटतं की माझ्यावर कोणीतरी प्रेम करत आहे तिथून पुढं तो मूर्ख आहे हे श्रुतीमाता सांगते. कारण प्रियम त्वाम रोचते. प्रेम केलं ना एखाद्यावर तो प्रेम करणारा व्यक्ती तुला रडवेल. श्रुतीनं हा म्हणजे शाप नाही पण सूचना दिलेली आहे, वास्तविकता सांगितलेली आहे. हां आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति न वारे पत्युः कामाय पतिः प्रियः भवति. आत्मनस्तु कामाय पतिः प्रियः भवति न वारे जायायै कामाय जाया प्रिया भवति. आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. सर्वस्य कामाय सर्वं प्रियं न भवति. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. अरे श्रुतीचे सिद्धांत आहेत हे कधीच बदलत नसतात. नियमाला अपवाद असतो पण श्रुती सिद्धांताला अपवाद नाही, लक्षात ठेवा. म्हणून कोणीच आपल्यावर निस्वार्थ प्रेम सर्वाधिक प्रेम करत नसतं. सर्वांना आपणच आवडत असतो, स्वतःसाठी ते प्रेम करत असतात. म्हणून निरतिशय प्रेमास्पदत्वेन याचा अर्थ काय, सर्वाधिक प्रेमाचा विषय आपणच आहेत, आत्मा आहे. आणि मग सर्वाधिक प्रेमाचा विषय जे असतं ना त्यालाच आनंद रूप म्हटलं जातं. पण आत्मा हा सर्वाधिक प्रेमाचा विषय असल्यामुळे तो आनंद रूप आहे. कोण? आत्मा, प्रत्यगात्मा, साक्षी, कुटस्थ म्हणतात त्याला. मग बघा आता शंकरानंद, शंकर शब्दाचा अर्थ केला परमात्मा, जगताला आनंद देणारा. आनंद शब्दाचा अर्थ केला आत्मा. शंकर परमात्मा, आनंद आत्मा. समजतंय ना? आता पुढं सांगतायत कर्मधारय समास करून. शंकरश्च असौ आनंदश्च इति शंकरानंदः. शंकरच आहे आनंद असा कर्मधारय म्हणजे अभेद केला. आता अभेद सांगण्यासाठी कर्मधारय समास केला जातो. समान विभक्तिकः, एका विभक्तीमध्ये जेव्हा दोन्ही पदांचा अर्थ येतो, दोन्ही पद येतात आणि त्यांचा अर्थ यांचा अभेद सांगितला जातो तेव्हा कर्मधारय होतो. शंकरः प्रथमा एकवचन, च असौ आनंदः प्रथमा एकवचन. समान विभक्ती आली तिथं अभेद सिद्ध केला. शंकरच आहे आनंद आणि आनंदच आहे शंकर. बरोबर ना? मग शंकर म्हणजे परमात्मा, आनंद म्हणजे आत्मा, आणि शंकरच आहे आनंद म्हणजे परमात्माचा आहे आत्मा आणि आत्माच आहे परमात्मा. समजतंय ना कशा अर्थ करतायत टीकाकार? म्हणजे प्रत्येक अभिन्न हा परमात्मा. प्रत्येक म्हणजे आत्मा, आत्म्याहून अभिन्न असणारा परमात्मा आणि परमात्म्याहून अभिन्न असणारा आत्मा, म्हणजे दोन्हीचा अभेद आहे असं सूचित केलंय शंकरानंद या शब्दातून. स एव गुरु हो, आणि असा जो आपल्या आत्म्याहून अभिन्न असणारा परमात्मा आहे शंकरानंद, तेच आमचे ते तत्व, ते ब्रह्मतत्वच आमचं काय आहे, गुरु आहे. बरोबर ना? गुरु साक्षात परमब्रह्म, त्याचं हे उदाहरण आहे. ते तत्वच आमचं काय झालेलं आहे, गुरु. मग ते ब्रह्मतत्व स्वयंमहिमनी प्रतिष्ठित आपल्या महिमेत ते राहायला पाहिजे होतं. तुमचं गुरु होऊन का आलं? बरोबर ना? ब्रह्ममूर्ती संत आहेत. बरोबर ना? ब्रह्ममूर्ती संत, मग जगी अवतरले कशाला? ते गुरु होऊन कसे आले? तर त्याचं उत्तर पुढे देत आहेत बघा. गुरु हो त्याचा अर्थ केलाय परिपक्व मलायेतान उत्सादन हेतु शक्तिपातेन योजयति परे तत्वे सदीक्षया आचार्य मूर्तिस्तः इति आगमात. एका शास्त्रातलं हे प्रमाण दिलंय, एक श्लोक दिलाय. श्लोक फार छान आहे. त्याचा अर्थ असा आहे बघा.
याचा अर्थ म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की ते परब्रह्म तत्वच गुरु झालेलं आहे शिष्यांना उपदेश करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी. परिपक्व मला हा ये म्हणजे जे साधक परिपक्व मल आहेत, ज्यांचे मल परिपक्व झालेत. परिपक्वचा अर्थ दग्ध झालेत, नष्ट झालेत असा अर्थ करायचा. मल म्हणजे विकार. ज्यांच्या अंतःकरणातील मल म्हणजे काय? मल म्हणजे आपण पाहतो ना, पापवासना, अंतःकरणाचं चांचल्य, हे मल. किंवा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, निंदा, द्वेष, कापट्य वगैरे हे विकार, सर्व हे दोष यांना म्हटलं जातं मल. आणि हे सर्व मल ज्यांचे परिपक्व म्हणजे नष्ट झालेले असतात, असे जे साधक आहेत, तान त्यांना उत्सादन हेतू शक्तिपातेन, त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारं जे अज्ञान त्याचा नाश करण्यासाठी हेतू असणारा जो शक्तिपात, बरोबर ना? अज्ञानाचा नाश करायला काय कारण कोण असतो? शक्तिपात. शक्तिपात म्हणजे दोन प्रकारचा शक्तिपात संत महात्मे करत असतात. एक शक्तिपात असतो तो तपशक्तिपात म्हणतात त्याला, आणि दुसरा शक्तिपात आहे त्याला शब्द शक्तिपात म्हणतात. संत महात्मे कधी कधी आलिंगन करतात आणि मोक्ष सायुज्यता जोडे करतात, बरोबर ना? आलिंगन घडे. कधी कधी हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी प्रसाद केले सुखी, स्पर्श कृपा करतात, आलिंगन कृपा करतात. याला म्हणायचं तपशक्तिपात. त्यांनी जी तपश्चर्या केली ना, त्या तपश्चर्येची शक्ती आपल्यामध्ये ते ठेवतात, देतात, बरोबर ना? याला म्हणायचं तपशक्तिपात, बरोबर. आणि कधी कधी मग संत महात्मे काय करतात की बघ, आता तुला आम्ही झलक दाखवली, आता इथून पुढं तुला साधना करावी लागेल, चिंतन कर. मग त्याला असा उपदेश करतात आणि शब्दातून उपदेश करून त्याच्यामध्ये काही शक्ती संक्रमित करतात. त्याला म्हटलं जातं शब्द शक्तिपात. किंवा आले मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मे, संतांचे वचन वारी जन्म दुःख, याला म्हणायचं शब्द शक्तिपात, बरोबर ना? तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, हा काय आहे? शब्द शक्तिपात आहे. आणि विवेकानंदांच्या मस्तकावर हात ठेवला रामकृष्ण स्वामींनी, आणि मग काय झालं? त्यांना समाधी लागली, याला म्हणायचं तपशक्तिपात, बरोबर. असा दोन्ही प्रकारच्या शक्तिपाताच्या द्वारा संत महात्मे त्या कामक्रोध रहित अशा साधकांच्या अंतःकरणातील अज्ञानाचा नाश करून योजयती परे तत्वे, परमतत्व जे परब्रह्म आहे त्याच्यामध्ये साधकाला जोडतात, तद्रूप करतात. सह दीक्षया आचार्य मूर्तीस्तः, तो परमात्माच उपदेश करत असल्यामुळे आचार्य स्वरूपाने प्रकट होतो, असा अर्थ आहे. आचार्य म्हणजे श्रीगुरु, आमच्या श्रीगुरूंच्या रूपाने तो परमात्माच प्रकट झालेला आहे. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, जो अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्त तत्व पण मूर्त झालं, कारुण्यानं मूर्त झालं, साधकांना उपदेश करण्यासाठी ते प्रकट झालं, असा याचा अर्थ आहे. म्हणून परब्रह्मच आमच्या गुरूंच्या रूपानं अवतरलेलं आहे, प्रकट झालंय आम्हाला उपदेश करण्यासाठी, आम्हालाही त्यांच्यासारखं मुक्त करून टाकण्यासाठी. म्हणून परब्रह्मच गुरु असतं, यासाठी हा श्लोक प्रमाण दिलेला आहे. इथपर्यंत समजला? शंकरानंद गुरु इथपर्यंत आलोय आपण, बरोबर ना? प्रत्यगाभिन्न परमात्मा म्हणजे शंकरानंद, आणि ते परमात्म तत्वच आमचं काय आहे? गुरु आहे ते आमचे, असा अर्थ. आता श्रीचा अर्थ लावतात म्हणजे जोडतात. बघा, श्रीमांश्च असौ शंकरानंद गुरुश्च इति गंधद्वीपः इत्यादिवत् समासः. श्रीमांश्च असौ शंकरानंदश्च, पुन्हा गंधद्वीपाप्रमाणे या ठिकाणी मध्यम पदलोपी गर्भित कर्मधारय समास केलेला आहे. कर्मधारय तर आहेच मुळात, पण त्याच्यात पुन्हा काय आहे? गंधद्वीप या शब्दाप्रमाणे मध्यम पदलोपी समास स्पष्टीकरण करतो. एक उदाहरण दिले, काय? गंधद्वीपः इत्यादिवत, याप्रमाणे शब्द काय आहे? गंधद्वीप. गंध म्हणजे सुगंध, द्वीप म्हणजे हत्ती, बरोबर ना? द्वीप म्हणजे काय? हत्ती. त्या हत्तीच्या गंडस्थळातून सुगंध येतो,
कारण तिथून मदस्राव होतो आणि मग सुगंध येतो. माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच वर्णन केलेलं आहे. हां, ते आली शेविते मुनी, ऋषी मुनी ते काय करतात, सेवन करतात त्या मधाचं, आनंदरूपी मध त्याचं सेवन करतात असं म्हटलंय. बोध मदामृत मुनी आली शेविते. तर ते जो मध तिथून स्रवतो त्याचा सुगंध येतो. मग ते काही सगळ्याच हत्तीच्या गंडस्थळातून सुगंध येतो असं नाही, एखाद्या हत्तीच्या. मग ज्या हत्तीच्या गंडस्थळातून तो मदस्राव होऊन गंध येतो त्या हत्तीला म्हटलं जातं गंधद्वीप. त्याला काय म्हटलं जातं, गंधद्वीप. त्याचा विग्रह काय होतो मग, गंधवान द्वीप इति गंधद्वीप. समजतंय ना, वान म्हणजे युक्त, गंधाने युक्त असा हत्ती म्हणजे गंधद्वीप असा अर्थ झाला. पण शब्द काय आहे, गंधद्वीप. गंधवान द्वीप अर्थ करायचा म्हटलं की गंधवान द्वीप. मग ते वान गेलं की नाही मधलं, मध्यम पद लोपी म्हणायचं आहे. मधलं पद काय झालं, लुप्त झालं आणि गंधद्वीप एवढंच राहिलं. गंध वान द्वीप, मध्ये कोण आहे, वान. वान म्हणजे युक्त, धनवान, धनाने, बलवान, बरोबर ना. तसं गंधवान, गंधवान द्वीप. मग मधलं वान जो आहे ते सामासिक पदामध्ये राहत नसतात, मधले प्रत्यय जात असतात, प्रत्यय लुप्त होत असतात समासामध्ये. मधलं पद लुप्त झालं, गंधद्वीप एवढंच राहिलं, बरोबर ना. हा, साखर भात, आपले मराठी व्याकरण, साखरेने युक्त भात, साखर भात, मध्यम पद लोपी. हरिपाठ हा शब्द ना, हरी करताय ना, हरी नाम पाठ, हरी या नामाचा पाठ, नाम पदाचा लोप झाला असंही करता येईल. आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम याला मध्यम पद लोपी समास म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानोबा म्हणायचं पहिला आणि तुकाराम म्हणायचं कळस, पायान कळस, मधले आले सगळे. मग एक भाव, बरोबर ना. बाकीचे संत मग त्यांचं आपण कधी नावच घेत नाही, मग त्यांच्याविषयी श्रद्धा नाही का आपल्याला. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की मधले सगळे संत येऊन गेले, म्हणजे बाकी संतांचा आम्ही स्वीकारच करतोय असं त्याचा अर्थ आहे, बरोबर ना. तसं या ठिकाणी श्री शंकरानंद असा शब्द आहे, बरोबर. तर इथंही मधल्या पदाचा लोप झालाय. कसं बघा, बघत दिसलं पाहिजे बरं हे. मी दाखवतो, न लिहिता दाखवतो मी, तुम्ही न बघता दिसलं पाहिजे तुम्हाला. समजतं ना. जसं पाठीमागे झालं, पुन्हा एकदा गंध वान द्वीप, वान गेलं, गंधद्वीप मध्यम पद लोपी, बरोबर. तसं श्रीमान शंकरानंद, बरोबर ना. आपण काय म्हणतो, श्रीमान. हे कसे आहेत, श्रीमान आहेत, किंवा श्रीमंत म्हणा. मराठीमध्ये आपण श्रीमंत म्हणतो, संस्कृतमध्ये श्रीमान असा शब्द प्रयोग होतो, बरोबर. मग श्रीमान शंकरानंद, मान गेलं आणि श्री शंकरानंद राहिलं. किती सोपं आहे. याच्यातच अडकून बसतात बरेच जण, व्याकरणच माहीत नसतं काही. मग हे गंधद्वीपवत काय, हे समास काय, हे काय, हे सगळं गोंधळ. अगदी सोपं असतं ते, पण ते समासच न झाल्यामुळं अवघड वाटायला लागतं. ते अवघडच होतं. मग थोडंसं तरी व्याकरण झालेलं पाहिजे. श्रीमान च असौ शंकरानंद म्हणजे काय, त्या मान पदाचा मधल्या लोप झाला आणि श्री शंकरानंद एवढं राहिलं. असा या ठिकाणी गंधद्वीप या शब्दाप्रमाणे मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे श्रीने युक्त असे आमचे शंकरानंद आहेत असा अर्थ. मग श्री म्हणजे काय, तर श्री शब्दाचे अर्थ आता पुढं सांगतायत बघा. अनेन असा अर्थ करण्याने काय होईल, श्री गुरोहो अनिमादी ऐश्वर्य संपन्नत्वम सूचितम. श्री गुरूंच्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्नता सूचित केलेली आहे. कोणती ऐश्वर्य संपन्नता, तर अनिमादी ऐश्वर्य. योगसूत्रामध्ये याचं वर्णन आलंय. अष्टमहासिद्धी आहेत, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व. योगसूत्रामध्ये वगैरे ह्याचा विस्ताराने विचार आलेला आहे. तर योगी पुरुषाला किंवा तपश्चर्या करणाऱ्या कोणालाही
आता नामसाधना करणं ही पण तपश्चर्या आहे, पण नामसाधना भरपूर केली की ते तप होतं आणि त्यामुळं मग त्या पुण्यानं ह्या सिद्धी त्याला प्राप्त व्हायला लागतात. मग बोललेलं खरं होतं, बारीक रूप घेता येतं, मोठं रूप घेता येतं, गुप्त होता येतं, आपला संकल्पच पूर्ण व्हायला लागतो, ईश्वरासारखी नवीन सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य येतं, ईशित्व वशित्व, एखाद्याचं मन वशीभूत करून घेता येतं. कोणाचं मन आकर्षित करून घ्यायचं असेल तर नामस्मरण करा. एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की ते ही सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. वशित्व, कुणाचंही मन आपण आकृष्ट करून घेऊ शकलो पाहिजे. पण एवढं नामस्मरण केलं की कुणाचं मन आकृष्ट करावंच नाही वाटणार, कारण परमात्माच त्याच्याकडे आकृष्ट होईल. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, असं होतं. म्हणून ह्या अनिमादी हे जे ऐश्वर्य असतं, अलौकिक ऐश्वर्य आहे हे. अलौकिक म्हणजे काय? लौकिकात नाही. लोके भवः लौकिकम न लौकिकम इति अलौकिकम. जे लोकामध्ये तुमच्या आमच्याकडे सामान्य पुरुषांकडे नाही. आपल्याकडं कितीही करोडो धन असेल, पैसा असेल, पण हे अनिमा महिमा लघिमा गरिमा हे नाही आपल्याकडे. सामान्य लोकांमध्ये हे ऐश्वर्य नसतं. हे ऋषी मुनी तपस्वी नामधारक त्यांना हे ऐश्वर्य प्राप्त असतं. म्हणून गुरूंना हे ऐश्वर्य प्राप्त असतं. म्हणून गुरूंच्या ठिकाणी अनिमादी ऐश्वर्य सुद्धा आहे असं सूचित केलंय श्री शब्दातून. समजतंय ना? आणखी काही अर्थ केलेत श्री शब्दाचे. ब्रह्मविद्या असा अर्थ आहे. श्री गुरूंच्या ठिकाणी ब्रह्मविद्या आहे असा अर्थ. सर्वज्ञता आदी शक्ती, म्हणजे जसं ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञ सर्वशक्तिमान ही शक्ती असते ना, तसे आमचे गुरुजी किंवा संत महात्मे सुद्धा सर्वज्ञ होतात. त्यांना जगतातलं सगळं कळायला लागतं. माऊलींनी असं म्हटलंय, समुद्रा पहिली कडील देखे, स्वर्गीचा आलोचो ऐके, मनोगत ओळखे मुंगे याचे. मुंगीच्या मनात काय आहे त्याला कळतं. ते मुंग्या असं चालतात ना, तिकडून काही येतात, इकडून काही जातात, ते कानामध्ये काहीतरी सांगतात, पुन्हा ती पुढं जाते, इकडे येते, पुन्हा ती कानामध्ये काहीतरी मंत्र देतात. आपण पाहतो ना, मग ती एकमेकाला काय सांगतायत हे त्या ऋषीला कळतं. कुणाला? त्या योग्याला कळतं की ज्याला ती शक्ती प्राप्त झालेली आहे. हे ऐश्वर्य असतं त्याचं. स्वर्गात कोण काय बोलतंय इथं तो बसून ऐकतो, समुद्राच्या पलीकडे काय चाललंय इथं बसून पाहतो. याला म्हणायचं ऐश्वर्य. त्याचं हे अलौकिक ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं. किंवा माया असा अर्थ केलाय. माया म्हणजे पार्वती, माया असा अर्थ आहे. हे सुद्धा श्रीगुरूंच्याकडे असते, म्हणजे श्रीगुरूंच्या ती ताब्यात आहे असा अर्थ. श्रीगुरू हे परब्रह्म आहे आणि त्यांच्या ताब्यात आहे ही माया असा अर्थ. आणि अनिमादी सिद्धी वगैरे हे सगळं ऐश्वर्य श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे असं श्री शब्दातून सूचित केलं. यद्वा किंवा, आता श्रीचा अर्थ वेगळा करतायत बघा. श्रिया भूत्या शम करोति इति शंकरः रातेर धातुः परायणम इति श्रुतेः अनेन श्रीगुरोः भक्त इष्ट संपादने सामर्थ्यम सूचितम भवती. बघा, दुसरा अर्थ केला. श्रिया म्हणजे आता इथं तत्पुरुष समास केला. पहिला मध्यम पद लोपी होता, आता तत्पुरुष. श्रिया नाम भूत्या शम करोति इति श्री शंकरानंद. समजताय ना? असा अर्थ. म्हणजे श्रीचा अर्थ केला भूती. भूती म्हणजे धन वगैरे. आणि या धनाच्या द्वारा, ऐश्वर्याच्या द्वारा जो जीवांना सुख देतो, आनंद देतो, त्याला म्हणायचं श्री शंकर. यालाही प्रमाण दिलंय आता. रातेर धातुः परायणम इति श्रुतेः. राते हे म्हणजे काय? धनस्य असा अर्थ. धातुः नाम दान देणाऱ्याचं, बरोबर ना? धातुः. परायणम म्हणजे परम आश्रय. आता बघा, लक्षात ठेवा, राते हे धातुः परायणम शाब्दिक अर्थ सांगितला, पण श्रुतीमध्ये याचा भाव वेगळा आहे. राते हे म्हणजे धनाचं दान जो करतो त्याचा आश्रय परमात्मा आहे, त्याचं कल्याण परमात्मा करतो. सरळ अर्थ असा आहे. धनाचं दान जो करतो त्याचं कल्याण परमात्मा करतो. समजतंय ना? तर इथं धन शब्दाचा अर्थ आहे कर्मफल. समजतंय का? इथं धन शब्दाचा अर्थ काय? कर्मफल श्रुतीमध्ये. आणि जो कर्मफल समर्पित करतो परमात्म्याला त्याचं कल्याण परमात्मा करतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. पण आपलं कर्मफल रूपी धन
दातुः जो परमात्म्याला समर्पित करतो त्याचं, परायणम त्याचा परम आश्रय परमात्मा होतो आणि त्याचं कल्याण करतो, त्याला वैराग्य सिद्धी देतो, मोक्ष सिद्धी देतो, असा अर्थ आहे. अनेन अशा विग्रहाच्या या अर्थाच्या द्वारा श्री गुरो हो, श्री गुरूंच्या ठिकाणी भक्त इष्ट संपादने, भक्ताचं इष्ट व्हावं, भक्ताचं कल्याण व्हावं, यामध्ये सामर्थ्यम सूचितम, सामर्थ्य सूचित केलंय. म्हणजे आपल्या भक्ताचं कल्याण करण्याचं सामर्थ्य श्री गुरूंच्या ठिकाणी आहे ईश्वरासारखं. जसं ईश्वर काय करतो, कर्मफल समर्पित केलं की त्याचं कल्याणच करतो, तसं जो श्री गुरूंची सेवा करतो त्याचं कल्याणच व्हावं असं सामर्थ्य श्री गुरूंच्या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी सूचित केलंय. आता तस्य गुरो हो पादव एव अंबुजन्म नाम कमलम, तस्य गुरो हो त्या आमच्या श्री गुरूंचे पादव म्हणजे 2 चरण हेच काय आहेत, अंबुजन्म म्हणजे कमल आहे, बरोबर ना, पाण्यातून जन्माला येणारं कमल, त्यांचे 2 चरण म्हणजे कमल आहे. आणि तस्मै नमः अशा 2 चरणांना नमस्कार असो, म्हणजे प्रविभाव असतु, लीनतेचा भाव. प्रविभाव म्हणजे काय, लीनतेचा, नम्रतेचा भाव. त्यांच्या चरणावर आम्ही विनम्र आहोत. आपण काय म्हणतो, आमची विनम्र प्रार्थना आहे तुम्हाला, आपण यावं. तसं श्री गुरूंच्या चरणकमलाला विनम्र अभिवादन केलंय, बरोबर ना, लीनतेचा भाव व्यक्त केला आहे, प्रविभाव म्हणतात त्याला. किम विधाय काय करू, कशा प्रकारच्या चरणकमलांना, बरोबर ना, किम विधा प्रकारो यस्य, किम विधा, बरोबर, किम विधाय कशा चरणकमलाला नमस्कार आहे, सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे, की जे त्यांचे चरणकमल कशा आहेत, कार्यासह अज्ञानाचा नाश करणारे आहेत, असे तुमचे चरणकमल आहेत आणि त्याला मी नमस्कार करतो. आता याचा सरळ अर्थ आहे बघा. विलास म्हणजे कार्यवर्ग, विलासः कार्यवर्ग, संपूर्ण कार्य, तेन सह वर्तते ते सविलासः, त्या कार्यासकट असणारं त्याला काय म्हणायचं, सविलास म्हणजे अज्ञान वगैरे. हे एवं विधः यः महामोह, अशा प्रकारचा जो महामोह म्हणजे मूल अज्ञान, आत्मस्वरूप न कळणं, परमात्मा न कळणं म्हणजे मूल अज्ञान. आणि सएव ग्राह, ते मूल अज्ञान म्हणजेच ग्राह म्हणजे एक मकरादिवत स्ववशम प्राप्तस्य अतीव दुःख हेतुत्वात, एक मगर आहे का, जसं मगराच्या अधीन एकदा गेलं, मगरानं पाय पकडला की मग मगर सोडेत नाही, तसं हे अज्ञानाच्या वशीभूत एकदा झालं की मग जन्म मरण सुख दुःख संसार संपूर्ण प्राप्त होतो. हे सादृश्य आहे, म्हणून या अज्ञानाला या ठिकाणी मगर म्हटलेलं आहे. आणि तस्य ग्रासः नाम ग्रसनम, त्या मगराचाही पुन्हा ग्रास करणं, त्या अज्ञानाचा नाश करणं, गिळंकृत त्याला करणं, हेच एक सएव एक मुख्यम कर्म व्यापारो यस्य, हीच एक ज्यांची मुख्य लीला आहे, हेच एक ज्यांचं अवताराचं कार्य आहे, असे आमचे श्री गुरु आहेत. तर यस्य तत्तथा तस्मै इत्यर्थः, असे श्री गुरूंचे चरणकमल आहेत आणि अशा श्री गुरूंच्या चरणकमलाला मी नमस्कार करतोय. अत्र च शंकरानंद पदत्वे सामानाधिकरण्येन जीव ब्रह्मणो एकत्व लक्षण विषय सूचितः. अगोदरच मी सांगितलंय, शंकर आनंद यांचे काय सामानाधिकरण्य आहे, म्हणजे समान विभक्तिक आहे, बरोबर ना, समान विभक्तिकत्वम सामानाधिकरण्यम, लिहून घ्यायच्या अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा नंतर घ्या. एका विभक्तीमध्ये सांगणं म्हणजे सामानाधिकरण्य. मग शंकरः आनंदः, बरोबर, एक विभक्ती आहे, या एक विभक्तीने या सामानाधिकरण्याने या एकतेने काय सूचित केलंय, जीव आणि ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय आहे असं सूचित केलेलं आहे. बघा पाहिलं ना आपण, शंकर म्हणजे ब्रह्म परमात्मा, आनंद म्हणजे आत्मा, आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं सूचित केलंय शंकरानंद शब्दाने. जीवस्य भूम ब्रह्म व्यारूपतया अपरिच्छिन्न सुखाविर्भाव लक्षणम प्रयोजनम च सूचितम. आता जीव कसा आहे वास्तविक, भूम ब्रह्म रूपतया, वास्तविक जीव कसा आहे, तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा, व्यापक असं ब्रह्मरूपच आहे जीवाचं मूळ स्वरूप. म्हणून अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक, देश काल वस्तू परिच्छेद रहित असं व्यापक भूमा असं जे सुख आहे, त्या सुखाचा आविर्भाव होणं, प्राप्ती होणं, ब्रह्मसुखाची प्राप्ती होणं, अशा लक्षणाचं प्रयोजनही या ठिकाणी सूचित केलेलं आहे आनंद या शब्दातून.
सविलास इत्यादीना निशेष अनर्थ निवृत्ती लक्षणम प्रयोजनम मुखतः एव अभिहितम. आता सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे या पंक्तीनं काय केलंय? कार्यासह अज्ञानाचा नाश श्री गुरूंच्या चरणकमल सेवेने होतो असं जे म्हटलंय, तर संपूर्ण अनर्थाची निवृत्ती होणं म्हणजे अनिष्ट निवृत्ती होणं, अशा प्रकारचं जे प्रयोजन असतं ते स्पष्टतः मुखतः म्हणजे काय, स्पष्ट रूपाने ग्रंथकारांनी शब्दाने सूचित केलेलं आहे किंवा ग्रंथकारांनी आपल्या मुखानेच ते सांगितलेलं आहे. सूचित केलंय म्हणायची गरज नाही. इथं शंकरानंद पदाने जीव ब्रह्माची एकता सूचित केली, पण सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्म इथं स्पष्टच सांगितलंय, कार्यासह अज्ञानाचा नाश हे काय आहे? अनिष्टाची निवृत्ती. हे प्रयोजन त्या साधकाला प्राप्त होतं, म्हणजे अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती, बरोबर. अशा प्रकारचं प्रयोजन सूचित केलेलं आहे. असा पहिला श्लोक झाला. नमस्कार सांगितला, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला आणि अनुबंधापैकी विषय आणि प्रयोजन या श्लोकातूनच कसे सूचित केले ग्रंथकारांनी तेही सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये अधिकारी सांगणार आहेत. या कोणत्या अधिकाऱ्याला हे फल प्राप्त होतात, कोणता अधिकारी या विषयाचं चिंतन करू शकतो हे सांगणार आहेत. आणि मग संबंध कळतच असतो. 3 कळाले की अधिकारी विषय प्रयोजन, मग संबंध लागतच असतो. हा विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.